आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा आमदार नेते सुधीर मुनगंटीवार सर जोडले गेलेले आहेत। सर, तुम्ही एका हॉटेल संदर्भातला मुद्दा सभागृहात उपस्थित एक इंटरनॅशनल या संदर्भातील एक कंपनी आहे, यांचे जे हॉटेल्स आहे त्या हॉटेल्सच्या संदर्भात आज नियमावली नाही। या हॉटेल्समध्ये रेसिडेन्शियल बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या परवानग्या घेतल्या, कमर्शियल ॲक्टिव्हिटी सुरू केली, त्याचं GST, त्याचे रजिस्टर, त्याच्या नोंदण्या हे कुठेही माहिती नाही। आणि म्हणून अनेक नगरपरिषद किंवा या क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांनी ही मागणी केली होती की हा मुद्दा उचलला पाहिजे, यातून ₹1 टॅक्स आम्हाला येत नाही। आणि म्हणून या दृष्टीने मी सरकारला सजग केलं आहे की एक इंटरनॅशनल संस्था येते आणि ही कंपनी या माध्यमातून जेव्हा एक मोठं जाळं बनवत आहे तेव्हा यातून टॅक्स बाकी गोष्टी या सर्वांवर सरकारचं ऑब्झर्वेशन निरीक्षण असलं पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आज मीरा रोडमध्ये मराठी हिंदी वादाला घेऊन मोर्चा निघाला होता। त्या मोर्चावरून अनेक टीका टिप्पणी झाली। सत्तेमधले मंत्रीच असं म्हणतायत की पोलिसांनी दादागिरी नव्हती करायला पाहिजे होती, जर का शांततेमध्ये मोर्चा निघतो तर पोलिसांनी अटक का केलं, ताब्यात का घेतलं, असं महायुतीमधले मंत्री प्रताप सरनाईकच ग्रहकत्त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। तुम्ही कसं बघता याकडे? नाही, असा आहे, हा मुद्दा काही शासनाचा नाही आहे। तिथं असणाऱ्या पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना जर काही इनपुट आलं की हा मोर्चा, या मोर्चातून काही प्रश्न जन्माला येणार आहे, प्रश्न निर्माण होणार आहे, तर ते स्थानिक स्तरावर निर्णय करतात। असा प्रत्येक मोर्चाच्या परवानगीसाठी गृह विभाग म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे कोणतंही पत्र येत नाही। हा अधिकार कायद्याने, नियमाने, संविधानाने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिला आहे की त्यांनी परिस्थितीची जाण ठेवून अघटित घटना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। आता उद्या तुम्ही मी इथं बसून ठरवायला लागलो तर आपण तर तयारच आहो, काही घटना झाली की पुन्हा गृह विभाग दोषी। परवानगी दिली नाही म्हणूनही आम्ही पुढे, आणि देऊन काही गडबड झाली तरी आम्ही पुढे। तर हा जो कादरखान पॅटर्न आहे ना, दोन्ही डग्ग्यावर हात ठेवायचा, हा बंद झाला पाहिजे। त्या प्रताप सरनाईक असं देखील म्हणतायत की मोर्चाला विरोध करणं कुठेतरी चुकीचं आहे, यामुळे महायुती सरकारला कुठेतरी इंग्रज सरकार असं कधीतरी लोक म्हणू शकतील, असं देखील ते म्हणतात। प्रताप सर, नागपूरला असाच एक मोर्चा, त्याला परवानगी दिली, परिणाम काय झाला? मला असं वाटतं की पोलिसांवर आपण विश्वास ठेवावा। कदाचित पोलीस विभागांकडे काही इनपुट असेल ना, त्या इनपुटच्या आधारावर त्यांनी काही निर्णय घेतले। आता आपण त्यांना निर्णयच घेऊ द्यायचं नाही असं ठरवलं आणि त्यांच्याकडून अपेक्षा करायला लागलो की निर्णय तुम्ही घेऊ नका, काही कमी जास्त झालं तर मग आम्ही तुम्हाला फोडायला आहो। दोन मतप्रवाह महायुतीमध्ये, याच्यावरून असं म्हटलं? मतप्रवाह नाही, तुम्ही जाऊन समोर करता आणि मग एखादा उत्साहाच्या भरामध्ये पोलीस विभागाला फोन न करता आम्ही आपलं मत व्यक्त करतो। थोडंसं पोलीस विभागाला जर विचारलं तर ते याबद्दल सांगतील ना, कशामुळे त्यांनी बंदी टाकली, काय झालं, इनपुट आहे का, त्यांना कुठून माहिती मिळाली का, मग मला वाटतं। आणि असा काही विषय राहिलाच तर या संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा व्हावी। खूप खूप धन्यवाद सर, सामटोशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन प्रवीण सह मी सूरज मसूरकर, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।